पसरला होता त्या तुलनेत कमी पडला का तुम्ही? खरं म्हणजे सुरुवातीपासूनच काही नॅरेटिव्ह पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही सुद्धा तो रोखला होता. परंतु आम्हाला त्यावेळेला वाटत होतं की हे नॅरेटिव्ह रोखण्यामध्ये आम्ही कुठंतरी यशस्वी होत होतो. परंतु तसं ॲक्च्युली ग्राउंड पर्यंत तसं झालं नव्हतं. उलट हा नेरेटिव्ह सर्व म्हणजे भावनिक असेल, जातीवादाचा असेल किंवा अन्य काही गोष्टींचा नेरेटिव्ह असेल, हा पसरवण्यामध्ये त्या ठिकाणी सक्सेस झाली ती. जातीवादाचा म्हणजे काय पसरवलं त्यांनी, नक्की काय? वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगणं, म्हणजे प्रत्येक समाजामध्ये जाऊन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम. खरं म्हणजे निवडणुका, या निवडणुका विकासाच्या बाबतीवरती निवडणुका लढवण्याच्या बाबतीत प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. परंतु जातीमध्ये किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी मतं घेण्याचा प्रयत्न हा 100% झालेला आहे. आणि याच्यामध्ये हा नेरेटिव्ह आम्ही थांबवण्यामध्ये आम्हाला वाटत होतं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये यश मिळालं, पण आम्हाला निकालानंतर लक्षात आलं की आम्हाला ते यश मिळालं नाही, आम्हाला अपयश मिळालं. नगराध्यक्ष म्हणजे मिनी आमदार मंगळवेढ्याचे असतील किंवा पंढरपूरच्या नगराध्यक्ष आहेत, त्यांचं सत्ताधारी पक्षाबरोबर जरा जास्त दिसून येत आहे. भविष्यामध्ये ते सत्ताधारी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात. हातात हात घालून काम करणार. एक लक्षात घ्या, म्हणजे माझा स्वभावही तशाच पद्धतीनं आहे की विकास सगळ्याचाच असेल, तर विकासाचं काम करत असताना या ठिकाणी राजकारणाची जोडी बाहेर ठेवून जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत शहराचा, तालुक्याचा, या मतदारसंघाचा विकास होत नाही. आणि काय होतंय की त्यांनी मोठं आम्ही मोठं हे करत बसण्यापेक्षा ते जरी आले त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करणार आहे. भाजपमध्ये आले तरी स्वागत नाही, कुठेही आले तरी सत्तेत आले तरी नाही, कुठेही आले तरी आम्ही स्वागत करणार आहे. त्यामुळं ह्या शहराच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या सुद्धा आम्ही एक पाऊल पुढे होऊन त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि ते जरी विरोधात आमच्या जरी निवडून आले असतील तरी सुद्धा विकासाच्या बाबतीत आमचे कुठलेही नगरसेवक किंवा आमचे सगळे पदाधिकारी हे 100% शहराच्या विकासाच्या पाठीशी राहतील.